गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या नंदगड येथील लक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची रविवारी यशस्वी सांगता झाली। देवीला सीमेकडे निरोप देण्यासाठी 30,000हून अधिक भाविक उपस्थित होते। नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता गदगेवरील मंदिरातून लक्ष्मी देवीला बाहेर काढण्यात आले। मिरवणुकीसाठी लांब लाकडे बांधून राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या गदगा मंदिरासमोर देवीला फिरवण्यात आले। यावेळी गदगेभोवती अनेक फेरे घालण्यात आले। दरम्यान मूर्तीला 40हून अधिक युवकांनी हातात घेतले होते। यावेळी लक्ष्मी माता की जय, हर हर महादेवचा जयघोष करण्यात येत होता। मिरवणुकीत भंडारा उधळण्यात येत होता। गदगेभोवती देवीची मिरवणूक काढताना उपस्थित सर्वच भाविकांना देवीचे सुलभ दर्शन झाले। रूढी परंपरेनुसार 7 वाजता गदगा परिसरातील कमानीपर्यंत देवीच्या मूर्तीला मागे पुढे घेण्यात आले। त्यानंतर मातंगी देवीसाठी घातलेल्या गवती झोपडीला धार्मिक विधीनंतर आग लावण्यात आली। त्यानंतर लक्ष्मी देवीचे सीमेकडे प्रस्थान झाले। रात्री उशिरा धार्मिक कार्यक्रमानंतर देवीची मूर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात येणार आहे असे सांगण्यात आले। रविवारी रात्री 12 पासून गुरुवारी पहाटे 4 पर्यंत गावातील लोकांनी घराबाहेर पडू नये अशी सूचना यात्रा उत्सव समितीतर्फे देण्यात आली। यात्रेची सांगता झाली असली तरी गदगेवर उभारण्यात आलेली राम मंदिराची आकर्षक कलाकृती पुढील 5 दिवस सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे। यात्रेच्या ठिकाणी असलेली दुकाने व मनोरंजनाची साधनेही 5 दिवस राहणार असल्याचे यात्रा आर्थिक कमिटी अध्यक्ष व माजी आमदार अरविंद पाटील यांनी सांगितले आणि आम्हाला उपकृत करावं अशी विनंती केली होती। सतत 12 दिवस या महालक्ष्मी यात्रोत्सवामध्ये सहभाग सगळ्यांनी दर्शवला आणि अतिशय उत्साहाने हा सण साजरा करण्यासाठी सहकार्य केला। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि आमच्या यात्रोत्सवाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो, मानतो। त्याचबरोबर या 12 दिवसामध्ये जो आम्ही अयोध्येचा मंदिराचा देखावा या ठिकाणी उभा केला होता त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि हा अयोध्येचं मंदिर उभा करण्यामध्ये आमच्याच तालुक्यातील कामतगाव गावातील एक छोट्याशा गावातील युवक रुपेश यानं हा अतिशय उत्तमरित्या आपलं काम चोखपणे बजावलं। त्यांचं आमच्या मागणीप्रमाणे त्यानं मंदिर उभा केलं, त्याबद्दल त्याचं सुद्धा यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं धन्यवाद मानतो। त्याचबरोबर आमच्या मीडिया जी आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो। त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट खास करून त्यांनी सगळ्यांनी 12 दिवस यात्रेचे त्याच्या अगोदर आणि इथून पुढे सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, सहकार्य करतील आणि सहकार्य केल्याबद्दल त्यांचं सीपीआय एस सी पाटील असतील, डीवायएसपी नाईक असतील, खानापूरचे सीपीआय असतील, एसपी असतील, या सर्वांनी आणि होमगार्ड्स यांनी सगळ्यांनी आमच्या यात्रेला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो। आणि ज्या लोकांनी आमच्या यात्रेमध्ये इथे आले, पै पाहुणे आले, आम्ही जे आवाहन केलं होतं कुठल्याही प्रकारचं आहेर माहेर करू नये आणि त्याला सुद्धा सहकार्य दिला आणि एक चांगला संदेश समाजाला देण्याचं काम केलं, त्याबद्दल सर्व पै पाहुण्यांचे आणि गावातील ग्रामस्थांचे त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर ही रोषणाई पाहण्यासाठी जी लोक मुद्दाम आली होती ती विनाखंडित रोषणाई या मंदिराची ठेवण्यासाठी आणि गावातील विद्युत पुरवठा चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी सहकार्य केलेले केईबी डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी त्यांचं सुद्धा मी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने धन्यवाद मानतो।
आणि आज इथल्या बाकीच्या ना सगळ्यांना सुद्धा ज्यांना यात्रा उत्सवामध्ये यायला झालं नसेल, हे मंदिर बघता आलं नसेल, त्यांना सुद्धा आवाहन करतो की पुढील 5 दिवस या मंदिराचा देखावा असाच राहील, रोषणाई सुद्धा अशीच राहील आणि जत्रा सुद्धा या ठिकाणी अशीच राहील. तुम्ही यावं, या मंदिराचा देखावा पाहावा आणि आमच्या नंदगडवासियांचा सहवास तुम्ही घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावं अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा जी आमची सोशल मीडिया आणि मीडिया आहे त्यांनी सुद्धा सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं सुद्धा खास करून बेळगाव लाईव्ह आणि डेली न्यूज यांनी सहकार्य केलं. सगळ्या आमच्या देवीचं महात्म्य त्याचं जे कॅप्चर केलं त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद. रात्री 10 वाजेपर्यंत यात्रास्थळी असलेल्या पाळण्यांचा आनंद युवक युवतींनी लुटला. त्यामुळे यात्रेच्या ठिकाणी उशिरापर्यंत गर्दी आणखी 5 दिवस दिसून येणार आहे. नंदगड लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीचे प्रयत्न, पोलिसांनी रहदारी नियंत्रणासाठी केलेले नियोजन, तसेच हेस्कॉम कर्मचारी आणि जनतेने वेगवेगळ्या परीने दिलेले सहकार्य यामुळे सर्वांचेच धन्यवाद यावेळी मानण्यात आले. महादेव पवार, डेली न्यूज, बेळगाव.